आपल्याला आठवत असेल की एक महिन्यापूर्वी मी आपल्याला असं सांगितलं होतं की अनेक विधानसभा लढलेले माजी आमदार हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश करतील. कारण शेवटी सगळ्यांचं मत असं बनलंय की माननीय वंदनीय बाळासाहेबांचा विचार माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे नेण्याचं काम होतंय आणि उशिरा का होईना परंतु सगळ्यांना हे आता कळायला लागले. त्याच्यामुळे फार मोठी संख्या प्रवेश करणाऱ्यांची आहे. आणि कालच रत्नागिरी जिल्ह्यातले एक माजी आमदार संजय कदम यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. रामदासभाई कदम देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होते, योगेशजी कदम देखील उपस्थित होते. आणि त्या प्रवेशामुळे मला असं वाटतं की दापोली खेड मंडणगड मतदारसंघ जो आहे योगेशजी कदमांचा हा अतिशय मजबूत झालेला आहे. आणि या सगळ्याच प्रवेशामुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेवर नक्की भगवा फडकेल अशी मला खात्री आहे. साहेब, दुसरीकडे अजून पाहतोय की पालकमंत्री पदाचा वाद हा रायगडचा सुटलेला नाहीये. तर नेमका हा कधी पालकमंत्री पद जाहीर होणार आहे? अधिवेशनामध्ये सगळेच नेते मंडळी व्यस्त आहेत. या अधिवेशनानंतर तिघेही एकत्र बसून चर्चा करतील आणि नक्की याच्यावर निर्णय होईल. कारण शेवटी पालकमंत्री पद हे तिथल्या जनतेच्या विकासाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यामुळे योग्य निर्णय अधिवेशनानंतर होईल याची खात्री बाळगायला हरकत नाही. पूर्ण गदारोळ जो आहे तो दिसून येतो त्याचा परिणाम कुठेतरी महाराष्ट्राच्या प्रतिमेवरती आणि एकूणच पर्यटन व्यवस्थेवरती देखील होताना औरंगजेबाबाबतची भूमिका काल माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी व्यक्त केली तीच शिवसेना पक्षाची आहे. देवेंद्रजींनी देखील नागपूरच्या बाबतीमधली सविस्तर भूमिका विधानसभेमध्ये मांडलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की समाजकंटक ज्या पद्धतीनं असे उद्योग करण्याचा प्रयत्न करतायत त्याला कुणीही खतपाणी घालू नये अशा पद्धतीची भूमिका सरकारची आहे. आणि अशा पद्धतीनं नाहक समाजामध्ये धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल ही भूमिका दोन्ही नेत्यांनी मांडलेली आहे. सोलापूरकर आणि कोरटकर यांना अद्याप अटक करण्यात आली नाही. आपल्या माहितीसाठी सांगतो की कोरटकर जे आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. त्यांच्यावर देखील पोलीस स्टेशनला केस दाखल झालेली होती. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला होता. त्याच्यामध्ये न्यायप्रविष्ट बाब आहे. त्याच्यामुळे कोण कोणावर कारवाई करत नाही याच्यातला भाग नाही. जो राष्ट्रीय संतांची, जो छत्रपती शिवाजी महाराजांची, छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करेल त्याला सगळ्याच रोषाला सामोरं जावं लागणार आहे. कायदेशीर कारवाईला देखील सामोरं जावं लागणार आहे. नागपूरच्या धरणे अडून कुठेतरी कोरटकर असतील, सोलापूरकर असतील यांच्या कारवाईला बगल दिली जात असल्याचा आरोप देखील विरोधक करताना पाहायला मिळत आहे. मला असं वाटतं की ज्यावेळी जातीय सलोखा बिघडतो त्यावेळी सगळ्याच पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन आपला महाराष्ट्रामध्ये जातीय आणि धर्मीय भेद आणि तेढ निर्माण होणार नाही ही दक्षता घेतली पाहिजे. आपल्याला आठवत असेल की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवीन झालेले सकपाळ म्हणून जे आहेत त्यांनी देवेंद्रजींवर पण टीका केली. त्यांनी रत्नागिरीमध्ये येऊन आमच्या सगळ्यांवर टीका केली. मला असं वाटतं की जी जबाबदारी आपल्यावर येऊन पडलेली आहे पक्षवाढीची, जो पक्ष संपत चाललाय तो पक्ष वाढवला पाहिजे ही जी भूमिका त्यांच्या पक्षनेत्यांनी त्यांच्यावर टाकलेली आहे त्याच्यावर त्यांनी जास्त लक्ष दिलं पाहिजे. देवेंद्रजींवर टीका करायची, एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करायची, जिल्ह्यात जाऊन आमच्या सगळ्यांवर टीका करण्यापेक्षा आपले ग्रामपंचायतीचे सदस्य कसे वाढतील, आपले पंचायत समितीचे सदस्य कसे वाढतील. आता माझ्या जिल्ह्यामध्ये जर बघितलं ज्या सकपाळांनी देवेंद्रजींवर टीका करण्याचा प्रयत्न केला त्या काँग्रेस पक्षाचे 2 सरपंच देखील माझ्या जिल्ह्यामध्ये नाही. त्याच्यामुळे त्यांनी पहिलं कॉन्सन्ट्रेशन स्वतःची पार्टी वाढवण्यासाठी केलं पाहिजे. ती वाढेल की नाही हा नंतरचा प्रश्न आहे, परंतु ते स्वतः केलं पाहिजे. सकाळी उठल्यापासून बाकीची जशी टीका करतात तशी प्रदेशाध्यक्ष सकपाळ साहेबांनी करू नये ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. सामनामधून आज पुन्हा टीका करण्यात आलेली आहे. नवे शिवाजी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एखाद्या विरोधकाची टीका काल ओडिशाच्या खासदारांनी म्हणजे मोदींची तुलना ही शिवाजी महाराजांशी केली होती. त्यालाच अनुसरून आज आपली टीका करण्यात आली आहे. सामना हे युबीटीचं मुखपत्र आहे आणि त्या सामनामधनं आमच्यावर स्तुतीसुमनं उधळतील असं आम्ही अपेक्षा करणं देखील चुकीचं आहे. सामनावरनं आमच्यामध्ये जर स्तुतीसुमनं उधळण्यात आली तर तुम्ही समजावं की ते आमच्या सगळ्यांच्या संपर्कात आहेत. आता ते स्तुतीसुमनं उधळत नाही त्याचा अर्थ ते अजून आमच्या संपर्कात नाही. पण एक महत्वाची गोष्ट आहे आणि ही अपेक्षा देखील आम्ही करून उपयोगाची नाही, तुम्ही देखील करू नका की सामनामधनं आमचं कौतुक कसं काय होऊ शकतं.
नरेंद्र मोदी साहेबांचं कौतुक कसं काय होऊ शकतं, अमित शहा साहेबांचं कौतुक कसं काय होऊ शकतं, देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं कौतुक कसं काय होऊ शकतं, शिंदे साहेबांचं कौतुक कसं काय होऊ शकतं, अजितदादांचं कौतुक कसं काय होऊ शकतं. शेवटी ते विरोधी पक्षामध्ये असलेल्या आमच्या पक्षाचं मुखपृष्ठ आहे, मुखपत्र आहे, त्याच्यावर आमच्यावर टीकाच होणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जी टीका झालेली आहे त्याच्यामध्ये दुर्लक्ष केलेलं बरं, त्याची दखल कोणीही घेत नाही.